आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय शिवराय। खऱ्या अर्थानं हनुमंतरायांकडून जर काही शिकायचं असेल ना महाराज, या सृष्टीच्या पाठीवर महाराज मी तर असं म्हणेल, भगवान परमात्मा जर कोण्या भक्ताला कळाला, ज्या भक्तानं तो समजावून घेतला, नव्हे तर भगवंताची पूजा करताना नरदेहाला देवत्व प्राप्त केलं, ते म्हणजे हनुमंतराय, ते म्हणजे हनुमंतराय। खऱ्या अर्थानं अहो माझ्या तुकोबरांनी सुद्धा भगवंताची स्तुती केली ना महाराज। खऱ्या अर्थानं हनुमंतरायांसाठी माझे तुकोबराय सुद्धा धावले, शरण शरणजी हनुमंता काय लावलाय, जी 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 कुणाला लावला जातात, आपल्या क्षेत्रातील सर्वात आदरणीय जी व्यक्ती आहे ना, ज्यांच्याकडे पाहून आपण शिकत असतो, त्यांना आपण आदरानं जी ही उपाधी देत असतो। म्हणजे भक्तीचा परमोच्च कळस जर कोण असेल तर ते हनुमंतराया। मग आजच्या दिवशी मला माहिती वेळ भरपूर झालेला आहे, पण आता एक गोष्ट सांगतो, खऱ्या अर्थानं बसलेल्या सगळ्यांना माझी आज विनंती आहे, हनुमंतरायांच्या प्राण प्रतिष्ठेच्या सोहळ्याच्या निमित्तानं जर आपण हा एवढा मोठा ज्ञानयज्ञ सोहळा जर करतो आहोत, तर हनुमंतरायांकडून आज पहिली गोष्ट शिका। जर एवढी गोष्ट आम्ही शिकलो ना महाराज, आपल्या गावामध्ये कधीच वाद होणार नाहीत। दुसरी गोष्ट, पहिली गोष्ट म्हणजे आपल्या घरात कधी वाद होणार नाही। दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या गावात आजपासून एकही घटस्फोटाची केस कोर्टापर्यंत जाणार नाही। तिसरी गोष्ट, दोन भावांच्या घरामध्ये मध्ये भिंत येणार नाही। चौथी गोष्ट खऱ्या अर्थानं आपली तरुणाई वाम मार्गाला जाणार नाही। मग महाराज तुम्ही जर म्हणताय की अशा 5 गोष्टी आमच्या गावात जर घडल्या तर हे गाव स्वर्ग होईल, मग हे गाव स्वर्ग करण्यासाठी आम्ही ज्यांची प्राण प्रतिष्ठा करत आहोत त्या हनुमंतरायांकडून काय शिकावं, अवघ्या 10 मिनिटात कानाचे पडदे उघडे ठेवून ऐका। लक्षात घ्या महाराज, हनुमंतरायांच्या जीवनामध्ये जर काय असेल ना, तुम्ही महाराष्ट्र नाही हिंदुस्थान फिरा महाराज। या हिंदुस्थानच्या मातीमध्ये तुम्हाला मला असं एखादं गाव सापडेल ज्या गावामध्ये भगवान परमात्मा प्रभू रामचंद्रांचं मंदिर नाही। असं कदाचित एखादं गाव सापडेलही, पण या महाराष्ट्राच्या नाही तर हिंदुस्थानच्या मातीत असं एकही गाव सापडणार नाही जिथं हनुमंतरायांचं मंदिर नाही। याचं कारण काय आहे बरं, लक्षात घ्या, प्रत्येक भक्त हे आपल्याला बहुतांशी एका अवतारात पाहायला मिळाले। हनुमंतराया त्रेताही युगात आहे आणि द्वापार युगातही आहे, पण दोन्ही वेळेस त्यांनी केलेलं कार्य विचार करा। द्वापार युगामध्ये हनुमंतरायांचं येण्याचं कारण काय आहे, सुदर्शन चक्र, झालेला अहंकार गरुड राजाचा आणि त्याचबरोबर सत्यभामा मातेचा, यांचा अहंकार दूर करण्यासाठी द्वापार युगामध्ये हनुमंतराय आलेले आहेत। हनुमंतरायांकडून जर काही गोष्ट शिकायची ना महाराज, सगळे तरुण मित्र सगळ्या मुलांना हात जोडून विनंती करतो, जगाच्या पाठीवर कोरोनानं कितीही कहर माजू द्या, पण मी स्वतः सायकोलॉजीचा प्राध्यापक आहे, एक वाक्य काळजावर हात ठेवून सांगतो, महाराष्ट्रामध्ये नाही तर हिंदुस्थानच्या मातीमध्ये कोरोना सगळ्यात मोठा आजार नाहीच आहे। महाराष्ट्रामध्ये गेल्या 4 वर्षापासून जर सगळ्यात मोठा आजार कोणता बळावतोय ना, त्या आजाराचं नाव म्हणजे डिप्रेशन आहे। आणि सबंध राज्य आपल्या देशामध्ये महाराष्ट्र हे असं राज्य आहे जिथं सर्वाधिक तरुणाई आहे आणि सगळ्यात जास्त डिप्रेशनचा आजार आज आपल्याकडे बळावतोय। या डिप्रेशनवरती जर कोणती लस असेल ती म्हणजे ज्ञानेश्वरी आणि तुकोबारांची गाथा आहे। पण संत विचार कुठेतरी दूर पडतायत, म्हणून तर आम्हाला परदेशी स्पीकरची गरज पडते। सगळ्यात मोठी शोकांतिका आहे महाराज, सगळ्यात मोठी शोकांतिका आहे। अहो हनुमंतरायांकडून जर काही शिकायचं असेल ना महाराज, लक्षात घ्या, तुमच्याकडे कितीही ज्ञान असू द्या, पण त्या ज्ञानाला जर अहंकार चिटकला, ज्ञानाची माती होते। पण त्याच ज्ञानाला जर खऱ्या अर्थानं विनम्रता आली ना, तर या देहाचं काय पण विचारांचं सुद्धा सोनं होतं। हे सगळ्यात मोठं वास्तव आहे, सगळ्यात मोठं वास्तव आहे। अहो हनुमंतरायांच्या जीवनातले फक्त 2 प्रसंग सांगतो महाराज। ज्यावेळेस रावणानं सीता मातेचं हरण केलं आणि प्रभू रामचंद्रांनी आता वानर सेनेकडे पाहिलं आणि वानर सेनेला सांगितलं, सीता मातेची शोध घेण्याची जबाबदारी आता तुम्हा सर्वांवर आहे, माझी सीतेचा शोध घेण्याची जबाबदारी आता तुम्हा सर्वांवर आहे। आणि वानर सेना विचार करू लागली कुणाला पाठवावं। त्याच वेळी सगळ्यांची नजर हनुमंतरायांवरती गेली, कारण सगळ्यांना माहित होतं, नल नील जांबुवन सगळ्यांना माहित होतं, या कामगिरीवर जर आपल्यापैकी कोणी जाऊ शकत असेल ते म्हणजे महाबली हनुमंतराया। पण हनुमंतराया एवढे सोपे होते का महाराज?
अहो जन्मताच पाहता पाहता सूर्याला गिळायला निघालेले माझे हनुमंतराय इतके मस्तीखोर होते. आता गोकुळाष्टमी आली, जसे भगवान श्रीकृष्ण नटखट, तसं आता बाललीला सांगायला आपल्याकडे तेवढा वेळ नाही. पण लक्षात घ्या महाराज, हनुमंतरायांचं बालचरित्र जर अभ्यासलं तर इतके नटखट आहे की त्यांच्या नटखटपणाला कंटाळून मातंग ऋषींनी त्यांना शाप दिला की हनुमंता तू तुझ्या सगळ्या शक्ती विसरशील, पण जर तुला कुणी आठवण करून दिली आणि योग्य वेळ आली तुझ्या शक्ती पुन्हा तुला आठवल्या जातील. जांबुवंतांना हे माहीत होतं आणि जांबुवंतांनी हनुमंतरायांना सांगितलं, हनुमंता हे काम फक्त तूच करू शकतो. जांबुवंतासमोर हात जोडल्याने हनुमंतरायांनी विचारलं, मी कसं करू शकेल? आणि जांबुवंतानं हनुमंतरायांना आपल्या शक्तीची जाणीव करून दिली. जशी शक्तीची जाणीव झाली, एका पायावरती अधिष्ठान प्राप्त केलं आणि हनुमंतरायांनी जांबुवंतांना नम्रतेनं त्यांच्या चरणाला स्पर्श केला आणि विचारलं, स्वामी मी आता काय करू? इथं एकच विचार करा, जर आपल्याला अहो साधी बायको मिळाली तर पोर आई बापाला विसरतात. साधी बायको गर्लफ्रेंड मिळाली तर पोरगा मित्राला विसरतो. जो त्याला कॉलेजला म्हणतो तूच आपली जान आहे, त्याला जान मिळाली तो गेला, तो म्हणतो दोस्त मेरा. कोण? विचार करा महाराज. अहो एक गोष्ट लक्षात घ्या, फक्त आमच्याकडे थोडं काही आम्हाला मिळालं आम्ही सगळं विसरतो. सगळ्यात महाबली शक्तिशाली असणाऱ्या हनुमंतरायांकडे एवढी शक्ती प्राप्त झाली. नम्रतेने विचारताय जांबुवंताला, मी आता काय केलं पाहिजे? नम्रतेचं पहिलं उदाहरण महाराज लक्षात घ्या. आज ज्या वेळेस हनुमंतरायांनी सीतामातेचा शोध घेण्यासाठी उड्डाण केलं ना महाराज, ज्या पर्वतावरून उड्डाण केलं, आमच्या ग्रंथ संपदा असे सांगते तो पूर्ण पर्वत पूर्णतः मातीच्या खाली अदृश्य झाला होता, म्हणजे पाताळात गेला होता. एवढा प्रचंड वेगानं हनुमंतरायाने सीतामातेचा शोध घेण्यासाठी लंकेकडे उड्डाण केलं. पाहता पाहता हनुमंतराया निघाले. हनुमंतरायांची पहिली भेट झाली सुरसा. आता सुरसा महाभयंकर होती. सुरसाला असा वर होता की ती कितीही मोठा जबडा वाढू शकत होती आणि जबड्यामध्ये ती खऱ्या अर्थानं कुणालाही गिळंकृत करू शकत होती. जसं हनुमंतराया निघाले आणि सुरसेचं लक्ष गेलं, सुरसा पुढे आली आणि सांगितलं, थांबा हनुमंतराया, तुम्ही पुढे जाऊ शकत नाही, माझी इच्छा आहे की मी तुम्हाला गिळावं. आणि हनुमंतराय म्हणले, माते तुझी इच्छा मी पूर्ण केली असती, मी कुणाची इच्छा अतृप्त ठेवत नाही, पण आता काय झालंय, मी महत्वाच्या कामाला चाललोय आणि माझी एक सवय, मी एखादं काम हाताशी घेतलं का ते जोपर्यंत पूर्ण होत नाही तोवर माझ्या डोक्यात मी दुसरं काही आणत नाही. त्याच्यामुळे तू आता मध्ये थांबू नको. येताना हा माझा शब्द आहे, हनुमंतरायाचा शब्द आहे तुला, मी तुला भेटायला आवर्जून येईल, पण आता वाट आडू नको. पण सुरसा म्हणली, नाही बाबा, तुला गिळल्याशिवाय मी काय आता स्वस्थ बसणार नाही. हनुमंतराय म्हणले, वेळ नाही तेवढा, परत सेकंड शिफ्ट चालू होईल, एवढा वेळ नाही, तू पटकन गिळून घे. आता सुरसाला असं वरदान होतं महाराज, ती कितीही जबडा मोठा करू शकत होती. सुरसानं हनुमंतरायांकडे पाहिलं आणि 1 योजनचा जबडा वाढवला. आता ग्रंथ संपदेच्या शास्त्रानुसार 1 योजन म्हणजे शास्त्राआधारे 8 मैल. 8 मैलाचा जबडा जसा सुरसानं वाढवला, हनुमंतरायांनी विचार केला, आता सुरसाची जिरवल्याशिवाय ती पुढे जाऊ द्यायची नाही. हनुमंतराया 2 योजनचे झाले, म्हणजे 16 मैल उंच झाले. आता सुरसानं पुन्हा आपला जबडा 2 योजनचा केला. आता मात्र हनुमंतराय 6 योजनचे झाले. आता मैलाचा हिशोब सोडून देतो, आता फक्त योजन चालू राहू द्या. ज्या वेळेस सुरसा 6 योजनची झाली, हनुमंतराया 12 योजनचे झाले. आता हनुमंतराय 12 योजनचे पाहिले, सुरसा आता 16 योजनची झाली. हनुमंतरायाने पाहिलं, चाललाय खेळ, हनुमंतराया 32 योजनचे झाले. आता जसं 32 योजनच्या हनुमंतराया झाले तशी सुरसा म्हणली, मी कमी नाही. ती पाहता पाहता 48 योजनची झाली. ती जशी 48 योजनची झाली, हनुमंतराय म्हणले, मी पण कमी नाही. हनुमंतराया 62 योजनचे झाले. तशी सुरसा पाहता पाहता म्हणली, मी कमी नाही. ती 64 योजनची झाली. हनुमंतराय शांतपणे सुरसाकडे पाहिलं आणि हनुमंतराय उत्तरले, आता 64 योजन झाली, आता इथं शक्ती काम करणार नाही, आता बुद्धीचाच वापर करावा लागेल. आणि चट तिचे हनुमंतराय एकदम छोटे झाले, वेगानं सुरसाच्या जबड्यात गेले आणि त्याच वेगानं बाहेर आले. आणि मग सुरसेसमोर हात जोडले आणि सांगितलं, माते आता तुझी लाज राखली आणि माझी लाज राखली. तुझी इच्छा होती तुम्हाला गिळंकृत करावी, मी तुझ्या जबड्यातून जाऊन आलो, तुझी इच्छा पूर्ण झाली, आता मला जाऊ दे. लक्षात घ्या महाराज, आजपर्यंत अनेक वेळा हा प्रसंग ऐकला, पण प्रश्न असा आहे, शिकलो काय?
अनेक वेळा कथेत हा प्रसंग ऐकला, पण आम्ही शिकलो काय? लक्षात घ्या महाराज, खऱ्या अर्थानं एक गोष्ट हनुमंतराय या ठिकाणी आम्हाला शिकवतात, जी बुद्धिवान माणसं असतात ना ती नेहमी छोटीच असतात, आणि जे कमी अकलेचे कांदे असतात ते स्वतःला नेहमी मोठं समजत असतात. तुम्ही आजूबाजूला निरखून पहा, जे खरं श्रीमंत आहेत ना महाराज, जे खरे श्रीमंत आहेत, नवे जे खरे ज्ञानी आहेत, ते स्वतःला नेहमी अज्ञानी पामर म्हणतात, अज्ञानी आहे असं म्हणतात, पण ज्याला काहीच येत नाही. बड्या बड्या बाता, बँकेच्या खात्याला था. एवढी भयानक अवस्था आहे. जेव्हा हनुमंतरायांना बुद्धी दाखवायची होती अत्यंत छोटे झाले, जेव्हा शक्ती दाखवायची होती तेव्हा मोठे झाले. लक्षात ठेवा, जीवनातलं पहिलं सूत्र, जेवढे मोठे व्हाल ना तेवढे नम्रतेने खऱ्या अर्थानं छोटे व्हा, जीवनामध्ये कधीच काही कमी पडणार नाही. हनुमंतरायांकडून पहिलं सूत्र आज या सप्ताहाच्या निमित्तानं शिकायचं महाराज. लक्षात घ्या.